आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला नुसतं आठवलं ना तरी अंगावर काटा येतो माझ्या. नाही, अशा मुलीला घरात ठेवणं चुकीचंच आहे. आई तू एक काम कर, तू बस जर बस 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 बस. तुझा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही आहोत ना. आपल्या कुटुंबाच्या बाबतीत आम्ही कुठलीही रिस्क घेत नाही, तुला माहिती आहे. हे बघ, ती काहीही करणार नाही, पुन्हा अशी चूक करणार नाही. आणि आम्ही तिला अशी तशी नाही पोलिसात देऊ अशी धमकी दिली आहे. पण तशी वेळच का येऊ द्यायची? आणि मला समजत नाहीये तू तिची बाजू का घेतेस सारखी? अगं बाजू नाही घेते आम्ही, पण आपल्या एखाद्या निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो, तेव्हा जरा विचार करायला नको का? आता तिच्या घरची परिस्थिती आम्हाला माहिती आहे, बेताची परिस्थिती आहे, भाऊ आजारी आहे, आणि मुळात तिने चूक कबूल केली आहे, तेव्हा आम्हाला वाटतं की एक संधी द्यायलाच पाहिजे. आणि काही कमी जास्त झालं म्हणजे असं काही करणार नाही. ती लहान आहे, तिला काय कुठली. अगं आराध्यापेक्षा लहान आहे ती. म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे आम्हाला सांग, आता काल आपल्या घरात पहिल्यांदा असं घडलं की गुरुजी भरल्या ताटावरून चिडून न खाता पिता निघून गेले. चूक कोणाची? आपल्या आराध्याची. पण आपण तिला माफ केलं की नाही? मग नम्रता पण आपल्या घरचीच आहे ग. चूक कबूल केली आहे तिने, माफ करूया आणि एक संधी देऊया, इतकंच. पण तुला कोणी सांगितलं मी आराध्याला माफ केलं म्हणून? अगं असं काय करतेस? तुझी लाडकी नाचसून आहे ना, म्हणजे आपल्या घरची सून आहे, तिची एक चूक तर आपण माफ करणारच. एक चूक जाऊ दे, तू तिला सून म्हणून पसंत केलीस म्हणून नाही. म्हणजे सुरुवातीला तिने आम्हाला सुद्धा आपलंसं केलं. मला तर वाटलं होतं काय गुणी आणि संस्कारी मुलगी मिळाली आपल्याला सून म्हणून. कसलं काय. पण मला तिची खात्री नाही ग वाटत. काय बोलतेस आई? आता काल परवापर्यंत तुम्ही सगळे आम्हाला सांगत होता की आराध्या कशी ऑलराऊंडर आहे, घर ऑफिस कसं सुंदर मॅनेज करते. माणूस आहे ग, एखादी चूक होणार ना. असो, तुला पटत नाही ना, मग जाऊ दे, या विषयावर न बोललेलंच बरं. आई, आता कधी कधी आम्ही बोललो तर तू आम्हालाच रागवतेस. याआधी अनेक वेळा आम्ही तुला आराध्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी तू आमच्यावरच रागवलीस. कसं आहे ना आई, अगं घरात सगळ्यांनीच लाड करून चालत नाही. कोणीतरी पाहिजे ना कान पिळून चुका दाखवणार. आता तुझं कसं आहे ना, तुझा स्वभाव पडला मवाळ प्रेमळ, मग इतरांचं फावतं. बट आय एम शुअर आता तुला आराध्याचं खरं रूप लक्षात आलं असेल. आलंय माझ्या लक्षात. मी जरा जास्तच दुर्लक्ष करते चुकांकडे. आई कसं आहे ना,